जिल्हाध्यक्ष आणि मतदार राजाच्या हक्केला मध्यरात्री उठून ओढ देणारे असे माजी खासदार श्री आनंदजी परांजपे हे उपस्थित झालेले आहेत। मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कमिटी श्री प्रमोद कांबळे, श्री जक्की पटेल, श्री साजिद पटेल, ममता मोराईस मॅडम या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। परांजपे साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया। प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या कार्यालयाच्या बाहेर बोर्ड फलक लावून आपल्या घराच्या बाहेर हा बॅनर लावायचा आहे, मी जनसेवक, मी तुमचा नगरसेवक। तरच लोक आपल्याकडे कामं घेऊन येतील। आणि मला तुम्हाला एक विनंती आहे, माझ्याकडे येताना तुम्ही दररोज एक काम घेऊन आलं तरी चालेल। आम्ही ममता मॅडम आहेत, युवक अध्यक्ष आहेत, आमचे सर्व माझे पदाधिकारी आहेत, त्यांनी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। पण तुम्हाला पण तुमची ताकद वाढवायची आहे। तुम्हाला इथे पद घेतल्यानंतर तुम्ही एक कार्ड छापायचं आहे, तुमचं लेटर पॅड छापायचं आहे आणि तुम्ही पण तुमच्या समस्या, तुमच्या गल्लीतल्या, तुमच्या बिल्डिंगमधल्या, तुमच्या परिसरातल्या समस्यांचं पत्र कमीत कमी आठवड्याला एक तरी नगरपालिकेत गेलं पाहिजे आणि त्याची प्रत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही ते पत्र आणि त्याचा पाठपुरावा करून तुमच्या शहरातली आणि तुमच्या परिसरातलं काम करू शकतो। आम्ही जी कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा ममता मोरेजी, माझा तरुण सहकारी युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल, युवक जिल्हाध्यक्ष जकी पटेल, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सानवार सिद्दीकी, मंचावरील उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांचा काहींचा पक्षप्रवेश होणार आहे, काहींना आज एक जबाबदारी दिली जाणार आहे, या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि मी प्रमोद कांबळे, ममता मॅडम, साजिद पटेल, जकी पटेल सर्वच त्यांच्या सहकार्याचं पहिले सर्वप्रथम अभिनंदन करतो की मीरा भाईंदरमध्ये पक्ष जिवंत असल्याचं हे पहिलं लक्ष। आज आणि पक्ष तेव्हाच वाढतो ज्या वेळेला संघटन त्या शहरामध्ये बळकट। माझी प्रमोद कांबळेंना विनंती आहे की संघटन वाढवत असताना हा माझा लाडका, हा जवळचा, हा निकष न ठेवता काम करणाऱ्या माणसालाच पद दिलं गेलं पाहिजे, तरच संघटन पुढे जातं। दुसरी एक सर्वांना विनंती आहे की राष्ट्रवादीमध्ये अनेकदा, म्हणजे मी 2016 पासून ठाण्याला जिल्हाध्यक्ष आहे, सुरुवातीला अनेकदा व्हॉट्सअपवर मेसेज देऊन ब्ल्यू टिक झालेली असते, पण आम्हाला फोनच नाही आला, आम्हाला मेसेजच मिळाला नाही। पक्षाचा कार्यक्रम म्हटल्यावर बिना निमंत्रणाचं पण जाण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। पक्ष पहिले, पक्ष टिकला तर आपण टिकू, पक्षाचं अस्तित्व त्या शहरामध्ये असेल तर कार्यकर्ता म्हणून मान सन्मान आपल्याला त्या शहरामध्ये मिळतो। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा जर स्वतःला कोणी मोठं समजायला लागलं तर पक्ष कधीच त्या शहरामध्ये वाढत नाही। म्हटलं साहेब, जर प्रशासन नाकारत असेल, ठाणेकरांना कचऱ्याचा त्रास होणार असेल तर आंदोलन मी करणार। मग ती बैठक लागली। माननीय उपमुख्यमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच आपल्या दालनामध्ये बैठक लावली, आयुक्तांना सूचना दिल्या, असे देखील प्रसंग येऊ शकतात, आपल्याला ती भूमिका घ्यावी लागेल। आपल्याला जर वाटलं की पोलीस आपल्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत आहे,
पण याचा अर्थ जो कायदा मोडतो ह्याची बाजू चुकीची घेऊ नका. पण सामाजिक काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यावर जर पोलिसांकडनं अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील भूमिका घ्या. ठाण्याला आमच्याकडे एका कार्यकर्त्यावर आता हल्ला झाला होता. दिलीप वळसे पाटील साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते आणि पोलीस स्टेशनला आपण मोर्चा काढला होता. पोलीस स्टेशन कुठला आपण मोर्चा काढला होता? बाजुड्यात कापूरबावडी पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा काढला. राष्ट्रवादीने सत्तेत असून काही प्रॉब्लेम नाही. आपल्या शहरामध्ये पक्ष वाढवण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात, तरच पक्ष वाढेल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येकाला खासदार आमदार लढायची तो चान्स मिळतो तिथपर्यंत पोचू शकत नाही. पण तुमच्यातले अनेक लोक त्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून गेले पाहिजे. याच्यासाठी संघटन बांधणीसाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. आणि कुठेही डगमगू नका. काही झालं तर ठाण्यावर आम्ही तुमच्या मदतीला आहोत. मग ते महापालिकेच्या विरुद्ध असेल, पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध असेल, कुठलाही अन्याय सहन करायची गरज नाही. दोनदा हात जोडा अधिकाऱ्याला की साहेब हे लोकोपयोगी काम मी घेऊन आलेलो आहे, लोकांच्या हिताचं काम घेऊन आलेलो आहे. आणि एखादा अधिकारी महापालिकेतला आपल्याच ऐकीत असेल तर त्याच्या आरेला कार्य करायला देखील अजिबात घाबरू नका. केस होते, फार फार तर पासपोर्ट मिळत नाही, काही होत नाही. राजकीय केसेस नंतर मागे घेतल्या जातात. पण दबून ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ना पोलिसांना राहायची गरज आहे. माझा जिल्हाध्यक्ष महापालिकेत गेल्यानंतर एखादा अधिकारी 2 तास जर बसवून ठेवणार असेल तर मला लगेच सांगा. मी तर आंदोलनजीवी आहे. मी कायम व्यवस्थेच्या विरुद्ध लढत आलेलो आहे. सत्ता येते जाते, पण कार्यकर्ता तेव्हाच टिकतो की त्या कार्यकर्त्याला विश्वास असतो की माझा जिल्हाध्यक्ष माझं संघटन रात्री 12-1 वाजता पण मला अडचण आली, मला त्रास झाला तर संघटन माझ्या मागे खंबीरपणे उभं राहील. हा विश्वास ज्यावेळेला कार्यकर्त्याला येतो त्यावेळेला कार्यकर्ता झोपून चालतो. 2014 के बाद में आज 11 साल के वनवास के बाद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पहली बार क्या कहना आज जी राष्ट्रवादीची तुम्हाला गर्दी जमलेली दिसते आहे आणि खरोखरच चांगले कार्यकर्ते आणि चांगल्या पक्षात दुसरी इतर पक्षात काम करणारे आज आमचे समाजसेवक आणि पदाधिकारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येत आहेत. त्याचं एकच कारण आहे की आम्ही आमचे माजी खासदार आनंद परांजपे साहेबांचं काम आणि आमच्या अजितदादांचं काम, तटकरे साहेबांचं काम हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की तुम्ही या आमच्या पक्षामध्ये आणि बघा आमचे नेते कशी तुमची कामं करतात आणि तुमच्या समस्या सोडवतील हे आम्ही त्यांना आश्वासन देतो आहे. एक सामान्य कार्यकर्ता को जिला अध्यक्ष बना दिया, आप अपने कार्यकर्ताओं को क्या संदेश दोगे? मी त्यांना एकच संदेश देऊ शकतो की मला जसं जिल्हाध्यक्ष बनवलं यापुढे आपण पण तसंच काम करा जसं मी काम करतो आहे. आणि आमची पक्ष, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंच सामान्य कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर पोहोचवतील असे आम्हाला अजितदादांनी आणि आमचे परांजपे साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का सबको देख रहे हैं, पद मिल रहा है, सबको अपनी अपनी ड्यूटीज़ दी जा रही है. प्लस मैं देख रही हूँ जितनी संख्या मैंने पहले नहीं देखा था मीरा भाईंदर में, आज उतनी ज़्यादा संख्या मुझे देखने को मिल रही है. तो क्या कहना चाहेंगे? आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मीरा भाईंदर शहर जिला की ओर से हमारे जिलाध्यक्ष प्रमोद जी कामले, हमारी महिला जिलाध्यक्षा ममता मौरिश जी, मेरे युवा दोस्त जिलाध्यक्ष जकी पटेल और उनके सारे टीम ने, अल्पसंख्यक समाज के हमारे जिलाध्यक्ष शाहनवाज सिद्दीकी जी, इन सभी ने आज बड़े पैमाने पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में नए लोगों का हमने स्वागत किया है और साथ ही साथ उन्हें पद देके उन्हें जिम्मेदारी भी दी है. आने वाले दिनों में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संगठन और अधिक पद्धति से मीरा भाईंदर शहर जिले में मजबूत करना ये हमारी प्राथमिकता रहेगी. और जो गतवैभव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को इस शहर में था वो पुनश्च लाने के लिए राष्ट्रवादी के हम सभी कार्यकर्ता एक दिल से एक साथ आगे काम करेंगे. सर, आज जो इस पार्टी में ज्वाइन हुए हैं उन्हें आप क्या संदेश देना चाहेंगे और मीरा भाईंदर को क्या संदेश? मीरा भाईंदर के शहर वासियों को हम आश्वस्त करेंगे कि मीरा भाईंदर की जनता के हर समस्या के ऊपर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जागरूक रहेगी. हमारी पार्टी शहर के हर समस्या को लेके
चाहे वो आयुक्त हो, चाहे मंत्रालय स्तर पे हो, मीरा भाईंदर के संपूर्ण विकास के लिए हमारा भी योगदान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का आने वाले दिनों में इस शहर में रहेगा। सर, एक सामान्य कार्यकर्ता को जिलाध्यक्ष बनाया, लेकिन उससे कुछ आपके जो पक्ष के कुछ पदाधिकारी है, जो प्रेस पर कार्य करते हैं, वो नाराज हो आज भी जिलाध्यक्ष का फोटो अपने बैनर पे नहीं लगाते, क्या कहना चाहोगे? हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर में जिलाध्यक्ष प्रमोद जी कामले हैं, उन्हें नेतृत्व हमारे प्रदेशाध्यक्ष सांसद सुनील जी तटकरे साहब ने दिया है। तो मुझे विश्वास है आने वाले दिनों में इस अनुशासन को ध्यान में रखते हुए सभी उनके नेतृत्व में मीरा भाईंदर शहर में काम करेंगे।